मुंबईकरांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी. म्हाडाच्या 2,500 घरांसाठी आता लॉटरी निघणार आहे. मुंबईतील विक्रोळी, पहाडी गोरेगाव, जुहू, पवई, बोरिवली, ताडदेव, पंतनगर या भागात ही घरं असणार आहेत. नेमकं कोणत्या भागातल्या घरांसाठी किती किंमत आहे आणि तुम्हाला यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र कोणती आहेत, अटी काय आहे, ती सर्व माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. हाय हॅलो नमस्कार, मी जयती. आपण पाहत आहात एबीपी माझा. पहाडी गोरेगाव मध्ये घरांच्या किमती 32 लाख रुपये असणार आहेत. तर विक्रोळी कन्नमवार नगरमधील 1200 घरं सोडतीत असणार आहेत. याची किंमत अंदाजे 80 लाख रुपये असणार आहे. विक्रोळीतील ही जी घरे आहेत ती 800 चौरस फुटांची आहेत. तर पवई, जुहू, ताडदेव, बोरिवली आणि पंतनगर सारखी जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणची जी घरं आहेत ती मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील घरांचा त्यात समावेश असणार आहे. ही जी घरं आहेत ती अंदाजे 50 लाख, 60 लाख किंवा काही घरं जी आहेत ती कोटींच्या दरात असते. तर या मुंबईतल्या म्हाडाच्या लॉटरीत 2 टप्पे आहेत. काही घरं कोटींच्या घरात असणार आहेत आणि काही घरं लाखांच्या घरात असणार आहेत. म्हणजे उच्च आणि मध्यम वर्गाचा विचार करून ही घरं ठरवण्यात आली आहेत. 31 मार्च रोजी ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि नोंदणी प्रक्रियेला तेव्हाच सुरुवात होणार आहे. तुम्हाला जर या म्हाडांच्या घरासाठी अर्ज करायचा आहे तर त्यासाठी अटी काय असणार आहेत ते आपण पाहूया. अर्ज सादर करणाऱ्याचं वय जे आहे ते 18 वर्षापेक्षा जास्त पाहिजे. अर्जदार विवाहित असल्यास पती पत्नीचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड गरजेचे. म्हाडाची जेव्हापासून जाहिरात प्रसिद्ध होईल त्याच्या आधी 20 वर्षापासून तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असले पाहिजे. म्हणजे तुमचं वास्तव्य जे आहे ते महाराष्ट्रातच असलं पाहिजे, तरच तुम्ही या लॉटरीसाठी अप्लाय करू शकता. मागेही म्हाडाची लॉटरी निघाली होती, पण बऱ्याच जणांना त्यासाठी अर्ज करता आला नाही. त्याचं एकमेव कारण म्हणजे डोमिसाईल. डोमिसाईल म्हणजे काय तर अधिवास प्रमाणपत्र. नुसतं डोमिसाईल असून चालणार नाही, तर 2018 नंतर दिलेलं डोमिसाईल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि त्यावर बारकोड असणं आवश्यक आहे. तुमच्या डोमिसाईलवर म्हणजे अधिवास प्रमाणपत्रावर बारकोड असेल तरच तुम्ही म्हाडाच्या लॉटरीला अप्लाय करू शकता, म्हणजे अर्ज करू शकता.